नमस्कार मित्रांनो, मी आहे अजय चैत्य आणि या चॅनलवर आपण आजपासून एका नवीन सिरीजची सुरुवात करत आहोत आणि ती सिरीज असणार आहे नोकरीविषयक. कारण या सिरीजमध्ये आपण पूर्ण आठवड्यामधील जेवढ्या पण जाहिराती आलेल्या आहेत त्या सर्व बघणार आहोत. सध्या तरी आपण आपल्या चॅनलवर जी ऑडियन्स आहे त्याच्यासाठीची जाहिरात कोणकोणत्या आहेत त्या बघणार आहोत. बाकीच्या इतर जाहिराती पण आपण बघूया. फक्त त्यांची शैक्षणिक पात्रता जर आपल्या चॅनलच्या ऑडियन्समध्ये मॅच करत नसेल तर आपण ती जाहिरात वर बघूया. आणि या आठवड्यामध्ये जो हा पहिला व्हिडिओ आहे तो नक्की आपण बघा आणि आपल्या इतर मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल, पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण पुढचे येणारे जे व्हिडिओज आहेत ते आपल्याला नक्की बघायला आवडतील आणि ते मिस होणार नाही याच्यासाठी बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढील येणारे व्हिडिओज हे नेहमी मिळत राहतील. तर आता येऊया मुख्य मुद्द्याकडे. आणि जाहिराती जे आहेत या आठवड्याच्या, म्हणजेच हा आठवडा जो आहे तो असणार आहे किती तारखेपासूनचा आहे? 24 डिसेंबर 2023 पासूनचा हा आठवडा असणार आहे. तर आपण रविवारपासून शनिवारपर्यंत जेवढ्या पण जाहिराती आलेल्या आहेत खात्रीलायक, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही अशा पद्धतीच्याच जाहिराती आपण या चॅनलवर बघणार आहोत. तर या जाहिराती लगभग 5, 6, 7 आहेत मे बी. तर त्या जाहिराती आपण सविस्तरपणे बघूया. आणि याच्यामध्ये 10वीपासून ते ग्रॅज्युएशन आणि इंजिनिअरिंगच्या उमेदवारांसाठी सुद्धा भरती असणार आहेत. तर मित्रांनो, याच्यामधील पहिली जी जाहिरात आहे ती जलसंधारण विभागामार्फत देण्यात आलेली आहे. आणि या विभागामध्ये एकूण 670 एवढ्या जागा भरण्यात येणार आहेत. आणि जर पद बघितलं याचं तर ते असणार आहे जलसंधारण अधिकारी गट ब या प्रवर्गातील. तर त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असेल तर मित्रांनो, जलसंधारण अधिकारीसाठी स्थापत्य इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा किंवा डिग्री आवश्यक आहे. जर आपल्याला माहिती नसेल स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय तर ते असणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमधला डिग्री किंवा डिप्लोमा जर आपल्याकडे असेल तर आपण नक्की याच्यासाठी अप्लाय करू शकता. फक्त वयाची पात्रता जर आपण या ठिकाणी बघितली तर आपली जी वय आहे ती कमीत कमी 19 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असणे आवश्यक असणार आहे. पण ही वय जी आहे ती आपण 19 डिसेंबर 2023 पर्यंतच मोजायची आहे. या तारखेपर्यंत जर आपलं वय बसत असेल कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 38 वर्षांच्या मध्ये तर आपण नक्की अप्लाय करू शकता. याच्यामध्ये मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षांची सूट मात्र नक्की देण्यात आलेली आहे. आणि जर फी बघितली तर परीक्षेसाठीची फी आहे जनरल कॅटेगरी म्हणजे जे मागास उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये. आपल्याला माहिती असेल काही मागच्या काळापासून 1000 रुपये एवढी फी चालत आलेली आहे. आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहेत, आर्थिकरित्या दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांगी यांच्यासाठी 900 रुपये एवढी फी असणार आहे. फॉर्म जर विचार केला तर आपल्याला ऑनलाईन भरावा लागणार आहे आणि त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सर्वच्या सर्व फॉर्म्सची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याच्यामुळे नेक्स्ट टाईम मी हा पॉईंट कट करेन जेणेकरून जास्त वेळ घेणार नाही व्हिडिओ. तर शेवटची दिनांक काय असेल तर मित्रांनो 10 जानेवारी 2024 ही शेवटची दिनांक आहे. कोणत्या विभागाच्या भरतीसाठी? जलसंधारण विभागाच्या भरतीसाठी. त्याच्यानंतर जाऊया दुसऱ्या भरतीकडे आणि ही असणार आहे राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेत. तर यामध्ये एकूण 152 पदं जी आहेत, पदं म्हणजे जागा भरल्या जाणार आहेत आणि एकूण 7 पदांसाठी ह्या ज्या जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत. तर याच्यामध्ये पदं कोणकोणती आहेत ते सांगून देतो. सिनियर कन्सल्टंटसाठी 4 जागा भरल्या जाणार आहेत. कन्सल्टंट ग्रेड 2मध्ये 4 जागा भरल्या जाणार आहेत. कन्सल्टंट ग्रेड 1साठी 4 जागा. त्याच्यानंतर यंग प्रोफेशनल्ससाठी 16 जागा. प्रोग्राम कोऑर्डिनेटरसाठी 15 जागा. सिस्टम ॲनालिस्ट आणि डेव्हलपरसाठी 5 जागा. आणि सर्वात जास्त जागा म्हणजे प्रोजेक्ट कन्सल्टंटसाठी असणार आहेत, त्या असणार आहेत 100. ते अशा एकूण 152 एवढ्या जागा आवश्यक असणार आहेत. तर याच्यामध्ये जे पहिलं पद आपण बघितलं, पहिलं, दुसरं, तिसरं आणि बाकीचं म्हणजेच आपण या ठिकाणी जर बघितलं ना तर प्रोग्राम कोऑर्डिनेटर सोडलं तर बाकीच्या सर्व पदांसाठी आपल्याला MSW MBA वगैरे आवश्यक असणार आहे. तर ते आपण सविस्तर जाहिरात जाऊन बघून घ्या. फक्त या ठिकाणी प्रोग्राम कोऑर्डिनेटरसाठी जर आपण बघितलं तर आपण पदवीधर असाल, आपल्यापैकी बरेच असे आहेत जे पदवीधर आहेत, तर पदवीधर असाल तर नक्कीच आपल्याला हा फॉर्म भरणे आवश्यक असणार आहे.
आणि आपण भरू शकता. फक्त इथे एकच कंडिशन एक्स्ट्रा अजून आहे की आपल्याला 2 ते 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा फॉर्म ऑफलाईन आहे. आपल्याला तो डाउनलोड करून आपल्याला बाय हँड लिहून आणि पोस्टाने पाठवायला लागेल. त्याच्यासाठीचा ॲड्रेस जो आहे तो आपल्याला सविस्तर जाहिरातीत नक्की मिळेल आणि फी याच्यासाठी कुठल्याही प्रकारची घेतली जाणार नाही. तर मित्रांनो, आता जाऊया आपण तिसरी जी जाहिरात आहे या सिरीजमधली, आजच्या या व्हिडिओमधली. तर ती जाहिरात असेल एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडची. तर याच्यामध्ये एकूण 209 जागा भरल्या जाणार आहेत आणि त्याच्यासाठी जर पद बघितलं तर ते असणार आहे असिस्टंट सुपरवायझर. तर असिस्टंट सुपरवायझर या पदासाठी आपल्याला एकूण जागा ज्या आहेत 209 जागा त्याच्यासाठी फॉर्म भरले जाणार आहेत. तर शैक्षणिक पात्रता असणार आहे याच्यासाठी BSc, BCom, BA, BCA, BSc यासारख्या कुठल्याही ज्या डिग्रीज आहेत याच्यापैकी कुठलीही डिग्री आपल्याकडे असणे आवश्यक आहे. सोबतच आपल्याला डेटा एंट्री येणे गरजेचं आहे कम्प्युटरमध्ये. तर ते असणार आहे आणि कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव आपल्याकडे असणे आवश्यक असणार आहे. नोकरीचं ठिकाण जर बघितलं तर एअर इंडियाचं असल्यामुळे आपल्याला संपूर्ण भारतात कुठंही नोकरीसाठी जावं लागू शकतं. तर या ठिकाणी जर फी बघितली तर जनरल, AWS आणि OBC यांच्यासाठी 1000 रुपये एवढी फी असेल आणि शेवटची दिनांक जर बघितली तर ती असणार आहे 15 जानेवारी 2024 एवढी. तर मित्रांनो, हा फॉर्मसुद्धा ऑनलाईन भरायचा आहे. तर आपण शैक्षणिक पात्रता बसत असल्यास भरू शकता. तर त्याच्यानंतर पुढची जी जाहिरात आहे ती असेल बहुतेक चौथी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर. तर या ठिकाणी एकूण 680 जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत आणि पदाचे नाव असेल गट ड. तर वर्ग 4 जे आहेत त्याच्यासाठी या जागा भरल्या जाणार आहेत. एकूण किती जागा असतील तर 680 आणि याच्या ठिकाणी जर शैक्षणिक पात्रता बघितली तर ती 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. आणि जर का वयाची मर्यादा बघितली तर कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असणे आवश्यक असणार आहे. याच्यामध्ये मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. नोकरी आपल्याला नागपूर जिल्ह्यामध्येच असणार आहे आणि फी बघितली तर परत 1000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी आणि आर्थिकरित्या दुर्बल घटक तसेच मागासवर्गीयांसाठी 900 रुपये एवढी फी असणार आहे. हा फॉर्मसुद्धा आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे आणि त्याच्यासाठीची शेवटची दिनांक 20 जानेवारी 2024 एवढी असणार आहे. आता येऊया जाहिरात नंबर 5वर. तर मित्रांनो, ही जाहिरात नंबर 5 जी आहे ती आहे महावितरण संदर्भात. तर महावितरणमध्ये अप्रेंटिसशिप साठी जे फॉर्म आहेत ते घेतले जात आहेत, भरले जात आहेत आणि याच्यासाठी एकूण 80 जागा असणार आहेत. तर या 80 जागांसाठी कोणकोणते ट्रेड असतील तर या ठिकाणी 2 ट्रेड देण्यात आलेले आहेत. एक तर इलेक्ट्रिशियन आणि दुसरं म्हणजे वायरमॅन. दोन्हीसाठी 40-40 जागा आहेत. त्याच्यामुळे जर आपल्याला हिंगोलीमध्ये ॲप्रेंटिसशिप करणे जमणार असेल तर आपण नक्की फॉर्म भरू शकता. फी आपल्याला कुठल्याही प्रकारची नसेल आणि ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यामुळे शेवटची दिनांक जी आहे ती 11 जानेवारी 2024 एवढी असणार आहे. त्याच्यानंतर जाऊया थेट पुढच्या जाहिरातीकडे आणि ही जाहिरात असणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. तर या मंडळामध्ये एकूण 64 जागांसाठी भरती घेतली जात आहे आणि या ठिकाणी पदं जर बघितली तर एकूण 10 पदं आहेत. तर या 10 पदांसाठी एकूण 64 जागा आहेत. याच्यामध्ये पदं कोणकोणती असतील ते सांगून देतो. पहिलं असेल प्रादेशिक अधिकारी ज्याच्यासाठी 2 जागा भरल्या जाणार आहेत. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी ज्याच्यासाठी 1 जागा. वैज्ञानिक अधिकारी याच्यासाठी 2 जागा. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारीसाठी 4. प्रमुख लेखापालसाठी 3. विधी सहाय्यकसाठी 3. कनिष्ठ लघुलेखकसाठी 14 जागा असतील. कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यांच्यासाठी 16 जागा. वरिष्ठ लिपिकसाठी 10 जागा. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 3 आणि कनिष्ठ लिपिक म्हणजे टंकलेखकसाठी 6 एवढ्या जागा असणार आहेत. तर अशा एकूण 64 जागा आहेत या भरतीसाठी. या ठिकाणी जर बघितलं तर बहुतेक सर्वच अशा पदांसाठी अनुभव असणे आवश्यक असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता जर बघितली तर तीही फक्त लघुलेखकसाठी कुठलीही जी पदवी आहे म्हणजेच डिग्री आहे ती आवश्यक असेल. त्याच्यासाठी आपण अर्ज करू शकता. आपण नक्कीच ग्रॅज्युएट असाल त्याच्यामुळे आपण नक्की फॉर्म भरू शकता कनिष्ठ लघुलेखकसाठी.
आणि याच्यासाठी टायपिंग आपल्याकडे असणे आवश्यक असणार आहे. सोबतच जर बघितलं तर वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा कुठलीही पदवी चालेल. जर आपल्याकडे कुठलीही पदवी असेल तर आपण वरिष्ठ लेखकसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. आणि जर आपल्याकडे पदवी आहेच तर आपण कनिष्ठ लिपिक म्हणजेच टंकलेखकसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. तर या सगळ्या गोष्टींचं जर बघितलं तर आपल्याला टायपिंग असणे आवश्यक असेल. आणि जर एक अजून पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक, तर त्याच्यासाठी BSc असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. बाकीचे जे पदं आहेत त्यांच्याविषयी शैक्षणिक माहिती जी आहे, पात्रता आपल्याला सविस्तर जाहिरातीमध्ये मिळेल. ते या ठिकाणी इन्क्लूड करत नाही आहे कारण आपल्या चॅनलवर खूप कमी असे उमेदवार म्हणजेच विद्यार्थी मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, जे बाकीचे इतर विधी पदवी किंवा बाकीचे इंजिनिअरिंग फील्डमधले वगैरे आहेत. तर त्याच्यामुळे इतर पदांची शैक्षणिक पात्रता मी वगळतो आहे व्हिडिओची लेंथ कमी ठेवण्यासाठी. तर फी बघितली तर या ठिकाणी परत जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय जे आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये एवढी फी असणार आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यामुळे शेवटची दिनांक या ठिकाणी 19 जानेवारी 2024 एवढी असणार आहे. त्याच्यानंतर बघूया सेकंड लास्ट जाहिरात. या जाहिरातीमध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत आणि कोणती जाहिरात आहे ते आपण समजून घेऊया. तर ही जाहिरात असणार आहे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये आणि या ठिकाणी एकूण 274 जागा भरल्या जाणार आहेत आणि फॉर्म ऑनलाईन भरले जाणार आहेत. लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, परत सांगतोय. आणि काही डाऊट असेल तर आपण नक्की कमेंट करून विचारा. काही सजेशन असतील तर ते पण नक्की कमेंट करा. आणि या ठिकाणी जर पदं बघितली नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये तर 2 पदं आहेत आणि ती असणार आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर स्पेशलिस्ट असेल ज्यांच्यासाठी 142 जागा असणार आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्ट ज्यांच्यासाठी 132 एवढ्या जागा असणार आहेत. शैक्षणिक पात्रता जर बघितली तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जे आहे स्पेशलिस्ट त्यांच्यासाठी MBBS किंवा MD, MS, LLB, LLM, MTech इत्यादी जे आहेत फील्ड्स त्याच्यामधली डिग्री आपल्याकडे असणे, डिग्री नाही सॉरी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री म्हणजेच पदव्युत्तर पदवी आपल्याकडे असणे आवश्यक आहे. आणि जर दुसरं बघितलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर्नलिस्टसाठी तर कोणत्याही शाखेतील पदवी जी आहे ती आपल्याला चालेल, पण या ठिकाणी 60% गुण आपल्याला पदवीला म्हणजेच डिग्रीला असणे आवश्यक असणार आहे. जर SC STचे उमेदवार असाल या कॅटेगरीमध्ये मोडणारे तर आपल्याला 55% जरी मार्क्स असतील पदवीला तर आपण पात्र असणार आहात या भरतीसाठी. जर वयाची अट बघितली या ठिकाणी तर 1 डिसेंबर 2023 रोजी हे वय मोजलं जाणार आहे. ते कमीत कमी 21 वर्षे असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे. तसेच SC STचे जे उमेदवार आहेत त्यांना 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे आणि OBCचे कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी 3 वर्षांची सूट देण्यात आलेली आहे. फी जर बघितलं तर परत 30 जनरल कॅटेगरीसाठी 1000 रुपये आणि SC ST PWDसाठी 250 रुपये फी असणार आहे. तर मित्रांनो हीच असणार आहे फी आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक जी आहे ती 22 जानेवारी 2023 ही असणार आहे. ही जाहिरात सध्या आलेली आहे पण फॉर्म मात्र 2 जानेवारीपासून भरले जाणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ आल्याच्या नंतरसुद्धा या जाहिरातीसाठी आपल्याला लगेच अर्ज करता येणार नाही. त्याच्यासाठी वाट बघावी लागेल ती 2 जानेवारी 2024ची. त्याच्यानंतर शेवटची जाहिरात आपण या ठिकाणी बघूया आणि ती असणार आहे MPSCकडून आलेली. तर मित्रांनो ही MPSCची पूर्वपरीक्षा आहे नागरी सेवेची. तर मित्रांनो या ठिकाणी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 ही आलेली आहे. त्याच्यासाठीचीच ही जी जाहिरात आहे ती आपण या ठिकाणी बघत आहोत. तर पदं जर बघितली तर 3 पदं आहेत 3 विभागामध्ये. सामान्य प्रशासन विभागामध्ये राज्यसेवा गट अ व गट ब साठी 205 एवढ्या जागा आहेत. त्याच्यानंतर मृद व जलसंधारण विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व सेवा गट ब साठी 26 जागा आणि महसूल व वन विभागामध्ये महाराष्ट्र वन सेवा गट अ व गट ब या संवर्गामध्ये एकूण 43 एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत. जर टोटल बघितल्या तर 274 एवढ्या जागा होत आहेत. तर राज्यसेवा परीक्षा जी आहे त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता बघितली तर पदवीधर आपल्याला असणे आवश्यक आहे किंवा 55% गुणांसह BCom
प्लस CA, ICWA प्लस MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवीसुद्धा आपल्याला चालेल. जर हे आपल्याकडे असेल तर आपण नक्की पात्र असणार आहात या जाहिरातीसाठी. त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीसाठी जर बघितलं आपण, स्थापत्य अभियांत्रिकी जो संवर्ग बघितला होता त्या संवर्गामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमधली जी पदवी आहे म्हणजेच डिग्री आहे ती आपल्याकडे असणे आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर जे तिसरा संवर्ग आपण बघितला म्हणजे तिसरं जे पद असेल त्याच्यासाठी आपल्याला ते कुठलं असणार आहे, महाराष्ट्र वन सेवा परीक्षा. तर याच्यासाठी वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या किंवा कृषी पदवी. तर याच्यापैकी कुठलीही एक डिग्री, नाहीच तर इंजिनिअरिंगमधली पदवी किंवा नाहीच तर त्याच्यासाठी निगडीत किंवा त्याच्या समतुल्य असणारी जी पदवी आहे म्हणजेच डिग्री आहे ती आपल्याकडे असणे आवश्यक असणार आहे. जर हे आपल्याला असेल तर आपण या भरतीसाठी नक्की पात्र आहात, तर आपण नक्की फॉर्म भरू शकता. जर बघितलं वयाचे अटीकडे तर ते असणार आहे 1 एप्रिल 2024 रोजी कमीत कमी 18 किंवा 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षे. याच्यामध्ये जे मागासवर्गीय आहेत त्यांना 5 वर्षांची सूट नक्की असणार आहे आणि नोकरी MPSC मार्फत असल्यामुळे ऑफकोर्स संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असू शकते. जर खुल्या प्रवर्गासाठीच्या फीचा विचार केला तर 544 एवढी फी असणार आहे आणि मागासवर्गीय, अनाथ आणि आर्थिकरित्या दुर्बल घटक म्हणजेच EWS यांच्यासाठी 344 रुपये एवढी फी आकारण्यात आलेली आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आपल्याला. कसा फॉर्म भरायचा आहे सुद्धा माहिती असेलच आणि नसेल तर कमेंट करून सांगा. मी आपल्यासाठी एक ट्युटोरियल घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि फॉर्म ऑनलाईन भरायचं असल्यामुळे शेवटची दिनांक जी आहे ती 25 जानेवारी 2024 एवढी असणार आहे. तर मित्रांनो, ह्याच होत्या एकंदरीत 6-7 जाहिराती. पण याच्यामध्ये एक गोष्ट सांगायचं राहिलं, MPSCची जाहिरात जी आहे त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म भरायचं असेल तर आपल्याला वाट बघावी लागेल 5 जानेवारी 2024पर्यंत. कारण याच तारखेपासून जे फॉर्म आहेत त्या भरले जाणार आहेत आणि त्यासाठीची लिंक जी आहे ती तेव्हाच उपलब्ध होईल. तर मित्रांनो, ह्याच एकंदरीत 6-7 जाहिराती आहेत म्हणजे आपण आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितल्या. पुढच्या आठवड्यामध्ये नवीन व्हिडिओ येईल त्या आठवड्याचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. परंतु जर आपल्याला असे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करून व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अजिबात विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला.